संग्रामपूर तालुक्यातील पेसोळा पूर्णा नदी पात्रातून दररोज दिवसाढवळ्या राजरोसपणे रेतीची अवैध वाहतूक सुरू आहे। ही वाहतूक तत्काळ बंद करण्याच्या मागणीचं निवेदन किसान सेनेतर्फे तहसीलदारांना सादर करण्यात आलं। संग्रामपूर तालुक्यातील पेसोळा पूर्णा नदी पात्रातून दररोज दिवसाढवळ्या राजरोसपणे अवैधरित्या सुरू असलेल्या वाळू वाहतुकीला तत्काळ बंद करण्याच्या मागणीचं निवेदन किसान सेना संग्रामपूर तालुक्याच्या वतीनं तहसीलदारांना देण्यात आलं। संग्रामपूर तालुक्यातील पेसोळा पूर्ण नदी पात्रातून शेकडो ब्रास रेतीचं उत्खनन होत आहे। हे अवैध उत्खनन 20 ते 25 वाहनं टिप्पर किंवा ट्रॅक्टरच्या साह्यानं तस्करी होत आहे। त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल देखील बुडवला जात आहे। त्यामुळे तत्काळ ही अवैध रेती वाहतूक थांबवण्यात यावी, अन्यथा 3 दिवसानंतर संग्रामपूर तहसील कार्यालयात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। पेसोळा रेती घाटामध्ये 3 ते 4 महिन्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये रेतीचा उपसा चालू आहे। संबंधित तलाठी मंडळ अधिकाऱ्यांचे जे कार्यालय आहे ते अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असताना सुद्धा संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांना फोन, त्यातील त्या गावातील नागरिक असो, राजकीय पदाधिकारी असो किंवा इतर माझे पत्रकार बांधव असो, हे जेव्हा तहसीलदार साहेब व तलाठी मंडळ अधिकारी यांना फोन करतात की साहेब विखेड पेसोळा या रेती घाटामध्ये केनी मशीन तसेच रेतीचा अवैध उत्खननाचा व्यवसाय धंदा गोरखधंदा चालू आहे, त्यावेळी संबंधित तहसीलदार कुठल्याच व्यक्तीचा फोन उचलत नाही। यावरून सरळ स्पष्ट असं दिसते की संबंधित महसूल विभागाचे आणि रेतीमाफियांचे आर्थिक देवाणघेवाण असल्यामुळे हे संबंधित तहसीलदार किंवा संबंधित त्या गावचे तलाठी मंडळ अधिकारी कारवाई करत नाही।